नमस्कार. आज आपण एक व्हायरल रेसिपी ट्राय करणार आहे आणि ती व्हायरल रेसिपी आहे वांग्याचं भरीत. सर्वात अगोदर पॅनमध्ये 1-2 चमचे तेल घालून घ्यायचे आणि वांगी आपल्याला भाजून घ्यायची आहेत. पण फक्त वांगी नाही भाजायची आहेत, आपण यामध्ये टोमॅटो आणि लसूणही भाजायला घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे भरीत बनवणार आहोत वांग्याचं ते अतिशय सुंदर आणि चवदार असं तयार होईल. ठीक आहे. मी या ठिकाणी 4 वांगी, 2 टोमॅटो आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्या आपण पॅनमध्ये भाजून घ्यायच्यात, जेणेकरून त्याची चव अतिशय सुंदर अशी येईल. आणि हे सर्व साहित्य छान भाजून घ्यावं, शिवाय त्याची चवही सुंदर यावी यासाठी यामध्ये मीठ घालून घ्यायचे आणि मग झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनिटासाठी वांगी, टोमॅटो आणि लसूण छान शिजवून घ्यायचं आहे. जास्त वेळ लागत नाही, 3 ते 4 मिनिटामध्ये आपली वांगी शिजतात. शिवाय आपल्याला मध्यम गॅस ठेवायचा आहे, फास्ट गॅस अजिबात करायचा नाही आहे, नाहीतर मग ते करपणार. ठीक आहे. आता टोमॅटो शिजलेत की नाही हे कसं, त्याचं जर साल अशा पद्धतीने निघून आलं छान, तर मग समजून जायचे की आपले टोमॅटो शिजलेत आणि टोमॅटोबरोबरच आपली वांगीसुद्धा छान शिजून जातात. हे सर्व साहित्य शिजलेलं आहे असं समजलं की मग तुम्ही ते स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घ्यायचे. तुम्हाला जर स्मॅशरने स्मॅश करायचं नसेल, तेवढा वेळ नसेल किंवा घाईच्या वेळी बनवत असाल, तर मग तुम्ही हे मिक्सरमध्येही बारीक करू शकता. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करताना ते पल्स मोडवरच बारीक करायचं. 1 ते 2 सेकंदासाठी पल्स मोडवर ते फिरवून घ्यायचे. एखाद्या वेळेला किंवा 2 वेळा जास्तीत जास्त, त्यापेक्षा जर जास्त वेळा तुम्ही हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तर मग तुम्हाला त्याची छान मस्त अशी प्युरी भेटणार आहे. मग तुमचं भरीत न होता वांग्याची प्युरी तयार होईल. ओके. त्यामुळे ते स्मॅशरने एकतर स्मॅश करून घ्यायचं किंवा मग जर मिक्सरला फिरवत असाल तर एखाद्याच सेकंदासाठी तुम्हाला ते स्मॅश होण्यासाठी मिक्सरमध्ये भुरभुरून घ्यायचं आहे. ठीक आहे. हे सर्व स्मॅश करून झालं की मग ते आपण काढून घ्यायचे. पण स्मॅश करण्याच्या अगोदर म्हणजे वांगी शिजत असताना, टोमॅटो शिजत असताना आपलं सर्वात महत्त्वाचं काम जे आहे ते म्हणजे कांदा कापून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर कापून घ्यायची. ह्या गोष्टी आपल्याला भरीत बनवताना लागणारच आहेत, हो की नाही? कारण वांग्याची भरीत बनवत असताना आपण त्यामध्ये कांदा घालतो. तुम्ही नसाल घालणार तर ठीक आहे, नसेल घालायचं तर फक्त ह्याच साहित्यामध्ये तुम्ही पुढे सांगितलेले मसाले घालून घेतले तरीही त्याची चव अतिशय सुंदर अशी येणार आहे. फक्त कांदा आपल्या आवडीची गोष्ट आहे. जर नसेल आवडत तर नाही घातलात तरीही चालेल, काहीच हरकत नाही आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपली वांगी आणि टोमॅटो छान स्मॅश करून झालेले आहेत, लसूणही त्यामध्ये छान स्मॅश होऊन गेलेलं आहे. मग आपण हे सर्व साहित्य एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे बाजूला आणि नंतर बाकीची फोडणी आपण याच पॅनमध्ये देणार आहोत. पॅनमध्ये फोडणी देताना आपल्याला यामध्ये जास्त साहित्य वापरायचं नाही आहे, पण जे साहित्य आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं तुम्ही व्यवस्थित लक्षपूर्वक बघायचे की आपण काय काय वापरतो आहे. सर्वात पहिलं आपण तेल घालतो आहे. हो, जरा जास्त तेल लागतं यामध्ये. त्यानंतर जिरं घालायचे. मोहरी अजिबात वापरायची नाही. मोहरी जर घातलीत तर ती टचटच लागणार, त्यामुळे ती भाजीला चव आपली छान येणार नाही. त्यानंतर कांदा घालायचा आहे आणि कांदा घातल्याबरोबर कांद्याला लगेचच छान मीठ घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला कांदा जो आहे तो लालसर शिजणार आहे. कारण कांद्याला जर आपण मीठ घातलं तर कांदा लवकर शिजतो, प्लस त्याला रंगही अतिशय सुंदर येतो. तुम्ही बघू शकता, मी 1 मिनिटभरासाठी झाकण ठेवून कांदा शिजवून घेतला आहे, पण रंग अतिशय सुंदर आलेला आहे. पण मीठ फक्त कांद्यापुरतंच घालायचं आहे, कारण बाकीच्या साहित्यासाठी मीठ आपण पहिले घालून घेतलेलं आहे. यानंतर 1.5 चमचा मी या ठिकाणी कांदा लसूण मसाला, पाव चमचा हळद, 1-1.5 चमचा मी धने-जिरे पूड घालून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण यामध्ये लाल मिरची पावडर घालायची, पण कोणती? बेडगी मिरची पावडर. बेडगी मिरचीला रंग अतिशय सुंदर असतो, शिवाय तिची चवही छान आहे. म्हणून मग आपल्या भरीत जे बनवणार आहोत त्याला कलर छान येण्यासाठी आपण या ठिकाणी बेडगी मिरची घालायची. ही फोडणी छान मिक्स करून घ्यायची कांद्यामध्ये आणि त्यानंतर मग आपण स्मॅश करून ठेवलेले टोमॅटो आणि वांगी यामध्ये घालून घ्यायचे. 1-2 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर परतवायचे आणि त्यानंतर 1 मिनिटभरासाठी गॅस फास्ट करायचा आहे, फ्लेम हाय करायचे आणि मग ते स्मॅश करून घ्यायचे किंवा छान परतवून घ्यायचे. आता आपलं वांग्याचं भरीत छान तयार झालेलं आहे. यामध्ये तुम्हाला हवं असेल क्रंचीनेससाठी तर तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेऊ शकता, पण भाजक्या शेंगदाण्याचा. नसेल तर फक्त कोथिंबीर भुरभुरायची आणि काही नाही, आपलं वांग्याचं भरीत तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा.